कोल्हापुर से बड़ी खबर। नांदोड़ी मठ की महादेवी हथिनी को वापस लाने का रास्ता अब आसान होता नजर आ रहा है। सर्वोच्च न्यायालय के निर्देशानुसार आज उच्चाधिकार समिति के सामने सुनवाई हुई। इस दौरान मठ की ओर से प्रस्तावित हथिनी संरक्षण यूनिट की ब्लूप्रिंट एचपीसी के समक्ष पेश की गई। न्यायमूर्ति वर्मा ने स्पष्ट शब्दों में कहा कि महादेवी की सेहत ही हमारे लिए सबसे महत्वपूर्ण है। इसी के साथ एक नया फैसला भी लिया गया। महादेवी की स्वास्थ्य जांच के लिए संयुक्त समिति नियुक्त की जाएगी। वंतारा की पहल का स्वागत करते हुए न्यायालय ने मठ और वंतारा दोनों को संयुक्त प्रस्ताव पेश करने के आदेश दिए हैं। अगली सुनवाई अब 14 अक्टूबर को होगी। माना जा रहा है कि इस दिन महादेवी के भविष्य पर अंतिम निर्णय लिया जाएगा। सर्वोच्च न्यायालयाच्या 12 सप्टेंबर 2025च्या आदेशानुसार आज सर्वोच्च न्यायालयाने जे हाय पॉवर कमिटीकडे जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून जी विनंती करण्यात आली त्या संयुक्त विनंतीनुसार महाराष्ट्र शासन, वंतारा आणि नांदणी मठ संस्थान यांच्या वतीनं जे हाय पॉवर कमिटी समोर आम्ही एक याचिका दाखल केलेली होती की माधुरी हत्तीनीच्या हस्तांतरणाच्या बाबतीमध्ये आम्ही एचपीसी समोर जी याचिका दाखल केली होती ती याचिकेची आज सुनावणी झाली। सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सन्माननीय दीपक वर्मा साहेब जे एचपीसीचे चेअरमन आहेत, सर्व सन्माननीय सदस्य एचपीसीचे, अधिक वंतारा, पेटा आणि मठ संस्थांचे वकील या सर्वांच्या समोर या सुनावणी झाल्यानंतर आजची सुनावणी ही अत्यंत सकारात्मक झाली। आजच्या सुनावणीमध्ये सर्वप्रथम एचपीसी कडून समितीकडून सर्वोच्च न्यायालयाच्या 12 सप्टेंबरच्या झालेल्या आदेशाच्या अनुषंगाने ज्या गोष्टी समितीच्या समोर विचाराधीन आहेत त्याच्या बाबतीमध्ये भूमिका ठेवली गेली की आपण त्या पॅरामीटर्स मध्येच ह्या मॅटरची सुनावणी आपण करण्याच्या बाबतीमध्ये विचार करतोय। सर्वोच्च न्यायालयासमोर ज्या गोष्टी वंतारा, महाराष्ट्र शासन आणि नांदणी मठ संस्थान यांच्यामध्ये जे झालेलं एकमत होतं त्या एकमताच्या बाबतीमध्ये समिती समोर त्या गोष्टी अवगत केल्या गेल्या। आजच्या सुनावणीमध्ये वंताराकडून ऍडव्होकेट शार्दुल सिंग साहेबांनी या सुनावणीमध्ये सुरुवात केली आणि नांदणी मठ संस्थांच्या बाबतीमध्ये माधुरी हत्तीनीसाठी जे नांदणीमध्ये सेवा शुश्रूषा उपचार पुनर्वसन केंद्र जे वंताराला अपेक्षित आहे आणि ती निर्मिती नांदणीमध्ये करण्याच्या बाबतीमध्ये वंताराकडून सांगितलं गेलं। महत्वाचं म्हणजे ते उपचार सेवा शुश्रूषा उपचार पुनर्वसन केंद्र कशा पद्धतीचं असेल त्याचं डायग्रामॅटिक म्हणजे त्यांनी एक ब्लूप्रिंट एचपीसी समोर दाखवलं आणि वंताराकडून माधुरी हत्तीनीसाठी नांदणीमध्ये जे निर्माण केलं गेलं जाणारं केंद्र आहे त्या केंद्राची एक कल्पना एचपीसीला देण्यात आली। वंताराकडून जे अत्यंत स्वागतार्ह पाऊल टाकलं गेलं त्या बाबतीत एचपीसीने अत्यंत समाधान व्यक्त केलं। त्यानंतर सन्माननीय वर्मा साहेबांच्याकडून विचारणा केली गेली की ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये वंतारा नांदणी मठ संस्थान यांचा संयुक्त प्लॅन तुमचा कसा असू शकतो। त्याबरोबरीनं एचपीसी कडून सर्वात प्रथम हे सांगितलं गेलं की माधुरी हत्तीनीचं आरोग्य हाच सगळ्या दृष्टिकोनातून केंद्रबिंदू असेल ज्याच्यासाठी वंतारा, महाराष्ट्र शासन, मठ संस्थान आणि पेटा या सर्वांनी एकमत दिलं। आणि त्यानंतर एकूण घडलेल्या घडामोडीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ज्या गोष्टी घडलेल्या होत्या वंताराकडून नांदणीमध्ये त्या जागेची पाहणी केली गेली। त्यांचे डॉक्टर, आर्किटेक्ट यांनी नांदणी मठ संस्थांकडून ज्या जागेची उपलब्धता आम्ही करून देतोय त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी समाधान व्यक्त केलेलं होतं। त्या गोष्टींची कल्पना एचपीसी साहेबांना दिली गेली आणि त्यानंतर विचारणा हीच होती की मठ संस्थांकडून उपलब्ध केली जाणारी जमीन ही वंतारासाठी योग्य आहे काय, तर त्यावर शार्दुल सिंग साहेबांनी त्या बाबतीमध्ये अनुमोदन केलं की होय, जमिनीचं आयडेंटिफिकेशन लोकेशन झालेलं आहे, त्या गोष्टी पूर्णत्वाच्या दिशेने चाललेल्या आहेत। याच्यानंतरचा पुढचा दुसरा अध्याय जो आजच्या सुनावणीमध्ये घडला की मठ संस्थांकडून 6 एकर जमीन जी आम्ही उपलब्ध करून दिली त्या जमिनीवर त्यांनी कशा पद्धतीचं केंद्र असेल त्याचं त्यांनी पूर्ण डिझाईन ब्लूप्रिंट त्यांनी सादर केलं। आणि तदनंतर आजच्या सुनावणीमध्ये सारांश असा झाला की माधुरी हत्तीनीच्या परतीचा मार्ग जो एकदम सुकर झालाय असं म्हटलं तर आजच्या सुनावणीनंतर ते यथोचित ठरेल। कारण एचपीसी कडून वंतारा आणि नांदणी मठ संस्थान यांना आदेशित केलं गेलं की दोघांनी मिळून 4 तारखेपर्यंत 6 ऑक्टोबर पर्यंत दोघांनी मिळून संयुक्त
पत्र संयुक्त प्लॅन जो माधुरी हत्तीनीच्या परतीच्या बाबतीमध्ये जो त्यांनी डिझाईन केलेला आहे, तर वंतारा आणि नांदणी मठ संस्थान यांच्याकडून संयुक्त निवेदन पत्र आम्हाला सादर करण्यास सांगितलं गेलं, ज्याच्यामध्ये पुढच्या गोष्टी अशा स्वरूपाच्या असतील की ह्या जमीन जिथं वंताराकडून सेवा शुश्रूषा उपचार पुनर्वसन केंद्र स्थापन केलं जाणार आहे, ती जमीन त्या जमिनीमध्ये त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या ज्या काही शासकीय निमशासकीय असतील त्या सर्व परवानग्या त्यासाठीचा कालावधी ह्या सगळ्या गोष्टींच्या आम्हाला दोघांना सांगितलं गेलं की तुम्ही संयुक्त निवेदन पत्र 6 ऑक्टोबर पर्यंत ठेवा. त्यानंतर सदर बाबतीमध्ये जसं वंताराकडून सांगितलं गेलं आणि एचपीसी कडून सन्मान्य वर्मा साहेबांनी सांगितलं की माधुरी हत्तीनीचं आरोग्य हाच केंद्रबिंदू असणार आहे, त्या अनुषंगाने पेटाला सांगितलं गेलं की वंतारा आणि नांदणी मठ संस्थांकडून जो एक संयुक्त प्लॅन दिला जाणार आहे त्या बाबतीमध्ये एक गोष्ट की सेवा शुश्रूषा उपचार पुनर्वसन केंद्र वंतारानी जबाबदारी घेतली आहे, ज्याच्यासाठी महाराष्ट्र सरकार सहकार्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि नांदणी मठ संस्थांकडून 6 एकर जागेची उपलब्धता त्यासाठी केली जात आहे. तर एकूण आजचा हा जो झाला तो प्लॅन ह्या पद्धतीनं झाला. आणि सर्वात महत्वाचं की माधुरीनी हत्तीनीच्या बाबतीमध्ये अत्यंत अल्पावधीमध्ये म्हणजे आजच्या तारखेनंतर 6 ऑक्टोबर पर्यंत आम्हा दोघांना सांगितलं गेलं की त्या गोष्टी तुम्हाला रेकॉर्डवर ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढच्या 4 दिवसात 10 ऑक्टोबर पर्यंत पेटाला सांगितलं की त्या दोघांच्याकडून सादर केला जाणारा जो प्लॅन असेल त्या प्लॅन बाबतीमध्ये तुम्हाला जर काही म्हणणं असेल तर ते म्हणणं तुम्ही रेकॉर्डवर ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर 14 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 वाजता वंतारा, नांदणी मठ संस्थान, महाराष्ट्र शासन आणि पेटा यांच्याकडून ज्या काही गोष्टी आम्ही रेकॉर्डवर ठेवतोय त्याच्या अनुषंगाने पुढची सुनावणी 14 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. ही आजच्या जे सुनावणी झाली त्या सुनावणीचा हा सारांश आहे. झालेली आहे. माधुरी हत्तींपर्यंत मार्ग सुकर झालेला आहे, काय सांगा? निश्चितपणानं सुनावणीमध्ये मी हजर होतो. तर एकदम आनंदाची गोष्ट ही आहे की दीर्घकालीन असं कायमस्वरूपी नांदणी मठाकडे हत्ती माधुरी हत्ती येण्याचा मार्ग आज सुकर झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अत्यंत चांगल्या पद्धतीनं एचपीसीचे प्रमुख वर्मा साहेबांनी या विषयाला आज हाताळलेला आहे. माधुरीच्या आरोग्याविषयी खास करून त्यांनी खूप त्याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे. त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि तातडीनं याच्यासाठी वंतारा जे करणार आहे, आज वंताराने तिथे प्रेझेंटेशनही दिलं, पण त्यांनी त्याच्यामध्ये खास करून सांगितलं की तुम्ही किती कमी कालावधीत हे दोघ जण मिळून एकत्रित लिखित स्वरूपात कुणाचीच म्हणजे मठाची जबाबदारी काय असणार आहे, वंताराची जबाबदारी काय असणार आहे, सरकारची जबाबदारी काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी लिखित स्वरूपात वंताराने आम्हाला म्हणजे 6 तारखेच्या आधी देण्याचं सांगितलं. त्यानंतर पेटालाही सांगितलं की 6 तारखेला यांचं म्हणणं आलं की त्याच्या नंतर लगेच 2-3 दिवसामध्ये तुम्ही पुढच्या लगेच याच्यावर तुमचं मत दिलं पाहिजे आणि त्यानंतर 14 तारखेला याच्यामध्ये हिअरिंग ठेवलेलं आहे. या दरम्यानच्या काळात त्यांनी आम्हाला नांदणी मठाचे एखादा डॉक्टर, अजून काही राज्य शासनाचे डॉक्टर आणि काही खाजगी डॉक्टरांना घेऊन तुम्ही त्याची आरोग्याची तपासणी सुद्धा करण्याचं नियोजन, तिथे जाऊन प्रत्यक्षात करण्याचं नियोजन सुद्धा एचपीसीच्या प्रमुखांनी आज दिलेलं आहे. अत्यंत म्हणजे आजच्या सुनावणी दरम्यान असं दिसतंय की असं ज्या पद्धतीनं पावलं पुढे चालल्यात ती अशा पद्धतीनं जर सर्व लोक पुढच्या काळात सगळ्यांचं सहयोग जर मिळालं तर लवकरात लवकर कायमस्वरूपी नांदणीकडे हत्ती येण्याच्या विषयी कुठे अडचण येईल असं वाटत नाही. काही पेटाचा एक आक्षेप म्हणजे यामध्ये बोलताना वर्मा साहेबांच्या याच्याकडून असं आलं की या दरम्यान ते हत्ती नांदणीला राहतोय काय हत्ती वंतार म्हणजे जामनगरला राहतोय हे महत्वाचं नाही, हत्ती कुठं राहतोय तिथं त्याला आरोग्यदायी सुविधा मिळतात ह्या विषयाला खास करून वर्मा साहेबांनी महत्व दिलं. त्यामुळे ते नांदणी मठात जर त्या पद्धतीचं शुश्रूषा केंद्र होत असेल तर निश्चितपणानं त्याला सहकार्य लागेल. अगदी त्यांनी पुढे जाऊन इथपर्यंत म्हटले की कुठं परमिशनची अडचणी आणि या सगळ्या गोष्टी जर आल्या तर त्याच्यासाठी आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करू की लवकरात लवकर त्या परमिशन तुम्हाला कसं देता येईल करून ह्यातनं लवकर मार्ग निघल असा आशावाद आहे. थँक्यू.